आणि आताची मोठी बातमी मराठा आरक्षण मुद्द्यावर आता ओबीसी नेत्यांची पत्रकार परिषद सुरू आहे। प्रकाश शेंडगे आणि इतर नेते ही पत्रकार परिषद घेत आहेत। ओबीसी आपली पुढची भूमिका ओबीसी नेते पुढची भूमिका आपली या संदर्भामध्ये स्पष्ट करणार आहेत। मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर आता ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण दिलं जाणार का याची भीती पहिल्यापासूनच ओबीसी नेत्यांना आहे आणि त्यासाठीच आता ओबीसी नेत्यांची पत्रकार परिषद सुरू आहे। बेलदार समाजाचे अध्यक्ष अलोने साहेब आहेत आणि मी जे आपल्या सगळ्यांची इंट्रोडक्शन करतो, माझे इंट्रोडक्शन करणं गरजेचं आहे। मी JD तांडेल अखिल अग्री समाज परिषदेचे कार्याध्यक्ष, तसेच आमचे दीपक म्हात्रे हे तुम्हाला तर माहिती सगळ्यांना आहेत, परंतु ते ह्या महत्त्वाच्या आमच्या अखिल अग्री समाज परिषद सरचिटणीस आहेत, आमच्या आगरी दर्पणचे संपादक आहेत, तसेच मयेकर साहेब आहेत, हे भंडारी अखिल भारतीय भंडारी समाज संघटनेचे ते सरचिटणीस आहेत, तसेच आमचे खाली बसलेले आमचे मधुशेठ भोईर आहेत, आमचे अखिल अग्री समाज परिषदेचे उपाध्यक्ष, वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी आहेत। तर त्यांची आता ओळख मी आपल्याला थोडक्यात करून दिलेली आहे आणि आता लगेच अण्णा आपलं ओबीसी आरक्षणाविषयी ओबीसी व्हिजिलन्टी संघर्ष समितीतर्फे ओबीसी व्हिजिलन्टीचं आरक्षण आहे त्याच्याविषयी ते आता लगेच आपलं मत प्रदर्शित करतील। धन्यवाद। मराठा आरक्षणामुळे या महाराष्ट्रामध्ये गेली जवळपास 2 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रातलं सामाजिक जे वातावरण आहे ते ढवळून निघालेलं आहे आणि सुरुवातीपासून ओबीसी समाजाची भूमिका जी आहे ती मराठा आरक्षणाच्या बाजूनच राहिलेली आहे। कारण जे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे जे मोर्चे निघाले, 58 मोर्चे निघाले, त्या मोर्चाची भूमिका जी आहे ती भूमिका अशी होती की मराठा समाजाला 50% वरती वेगळा प्रवर्ग करून वेगळं आरक्षण देण्यात यावं आणि त्याचा परिणाम कुठल्याही प्रकारे ओबीसीच्या आरक्षणाला आम्हाला धक्का लावायचा नाही आहे। आमची मागणी आहे की आम्हाला वेगळं आरक्षण मिळावं आणि महाराष्ट्रातील तमाम ओबीसी असतील, भटके विमुक्त असतील, SBC असतील, सर्वांनी मिळून मराठा आरक्षणाला पाठिंबाच त्या मोर्चांच्यामध्ये दिलेला आहे। मी सुद्धा स्वतः एका मोर्चामध्ये जाऊन मराठा आरक्षणाला समर्थन केलेलं आहे। परंतु ज्यावेळी हा कायदा महाराष्ट्राच्या विधानसभेत पारित होण्यात आला त्यावेळी असं लक्षात आलं की आता मराठा समाजाला मागासवर्गीयाचा दर्जा दिलेला आहे आणि SC-BC नावाचा प्रवर्ग निर्माण केलेला आहे। त्याचवेळी आम्ही सांगितलं होतं की SC-BC हा वेगळा प्रवर्ग नसून हे ओबीसीचाच हा प्रवर्ग आहे आणि अशा प्रकारे मराठा समाजाला ओबीसीमध्ये घालण्याचे एक षडयंत्र जे आहे ते या महाराष्ट्रात सुरू आहे याची जाणीव आम्ही सगळ्या नेत्यांना त्यावेळी करून दिली होती। त्याचप्रमाणे आम्ही हाही मुद्दा उपस्थित केला होता की हे जे 50%चं आरक्षण जे आहे, 50%च्या वरचं जे आरक्षण आहे हे सुप्रीम कोर्टामध्ये हे टिकेल असं कुणाला वाटत नव्हतं, पण जर हे आरक्षण टिकलं नाही तर मग मराठा आरक्षणाचा पुढचा प्रवास कसा असेल, पुढची वाटचाल कशी असेल याचं उत्तर आत्ताच शोधलं पाहिजे। म्हणून त्याच वेळी आम्ही देवेंद्र फडणवीस आम्ही त्यावेळी हे त्यांच्या काळावर घातलं होतं। आम्ही पवारसाहेबांना भेटलो होतो, आम्ही विरोधी पक्ष सगळ्या नेत्यांना आम्ही भेटलो होतो की 50%च्या वरचं आरक्षण सुप्रीम कोर्टच्या आरक्षणापर्यंत टिकलं नाही तर मग पुढचा प्रवास मराठा आरक्षणाचा आत्ताच नक्की करा, नाहीतर पुन्हा वन्स यू आर बॅकवर्ड ऑलवेज बॅकवर्ड गो टू बॅकवर्ड कोटा म्हणल्यानंतर पुन्हा मराठा आरक्षण जे आहे ते ओबीसीमध्ये अतिक्रमण करावं लागेल आणि त्यानंतर ओबीसी आणि मराठ्याचा एक फार मोठा वाद या ठिकाणी निर्माण होऊ शकेल। एक सामाजिक संघर्ष या महाराष्ट्रात उभा राहील, तो टाळायचा असेल तर त्याच्यावरती आत्ताच भूमिका नक्की करणं आवश्यक आहे। परंतु आमचं म्हणणं फक्त ऐकून घेतलं पण त्याच्यावरती कुणीही त्यावरती मार्ग काढला नाही आणि आज जे आम्ही सांगितलं होतं तीच परिस्थिती आज महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे। आता मराठा समाजाला आरक्षण कुठून देणार आहेत याचं उत्तर महाराष्ट्रामध्ये कुणाकडे नाही आहे। पुनर्याचिका करा, अध्यादेश काढा, अशा प्रकारचे काहीतरी उपाय सुचवले जात आहेत, परंतु असे उपाय सुचवून ह्या आरक्षणाचा मार्ग निघेल असं आम्हाला वाटत नाही। आमची भूमिका एवढीच आहे की मराठा समाजाला 50%च्या वरती वेगळा प्रवर्ग करून त्यांना आरक्षण देण्यास आमची काही हरकत नाही, आमचा पूर्ण पाठिंबा आहे। आमचा विरोध फक्त मराठा समाजाच्या ओबीसीकरणाला आहे, त्यांनी ओबीसीतलं आरक्षण मागू नये। काल आता गेल्या 2-3 दिवसाला मराठा आरक्षणाच्या विषयी सुप्रीम कोर्टच्या निकालानंतर काही मराठा संघटनांच्या प्रेस कॉन्फरन्स आम्ही ऐकल्या, त्याच्यामध्ये काही मराठा संघटनांनी चक्क आता ओबीसी आणि हे भटक्या विमुक्तांचं जे आरक्षण घटनेनुसार दिलेलं आहे, जे आयोगाने दिलेलं आहे
ते आरक्षण बेकायदेशीर अशा प्रकारचं त्यांचं आता प्रेस कॉन्फरन्स सुरू आहे. म्हणजे मराठा आरक्षण कसं वाचवायचं हे राहिलं बाजूला, आणि आता ओबीसी आरक्षण कसं बेकायदेशीर आहे, भटक्या मुक्तांचं आरक्षण कसं बेकायदेशीर आहे, याच्यावरती आता काही मराठा समाज नेते बोलायला लागले आहेत. अशा प्रकारचे वक्तव्य अशा वेळी करून या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि भटके मुक्त समाज जो हजारो वर्ष शोषित समाज आहे, आजसुद्धा अन्न पाण्यासाठी त्याची वणवण आजसुद्धा सुरू आहे. आणि अशा समाजाचं आरक्षण जे आहे ते बेकायदेशीर म्हणायचं आणि त्यांचं आरक्षणाचं ताट खेचून न्यायचं, ही भूमिका जी आहे मराठा नेत्यांची ही चुकीची आहे. ही मानवतेला सुद्धा धरून नाही आहे. असं आम्ही महाराष्ट्र शासनाकडे सुद्धा आम्ही गेल्या महिन्यात त्या मीटिंग घेतली होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की काही झालं तरी ओबीसीच्या कणभरसुद्धा आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला आघाडी सरकारच्या वतीने उद्धवजी ठाकरेंनी आम्हाला यापूर्वी दिलेला आहे. जो कायदा पारित केलेला आहे, जो मराठा आरक्षणाचा कायदा पारित केलेला आहे, त्या कायद्यामध्ये सुद्धा मराठा आरक्षणाचा जो आहे कुठल्याही प्रकारे ओबीसीच्या आरक्षणाला त्याचा परिणाम होणार नाही, अशा प्रकारचा कायदासुद्धा पारित केलेला आहे. असं असतानासुद्धा काही मराठा नेते जे आहेत ते प्रक्षोभक वक्तव्य करत आहेत. माझी विनंती राहील की याच्यावरती मार्ग काढायचा असेल तर सर्वांनी मिळून याच्यावरती मार्ग काढला पाहिजे. आमची भूमिका सहानुभूतीची भूमिका आहे की गरीब मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना, मुलांना न्याय ह्या महाराष्ट्रात मिळाला पाहिजे, ही आमची आजही भूमिका आहे, उद्याही तीच भूमिका राहणार आहे. परंतु ओबीसीचं आरक्षण जे आहे ते कुठल्या वेळेस आम्हाला मिळालं पाहिजे, ही भूमिका जी आहे ही भूमिका चुकीची राहणार. या भूमिकेचं समर्थन ओबीसी, महाराष्ट्रातला ओबीसी समाज असेल, भटक विमुक्त समाज असेल, हे समर्थन कदापि करणार नाही. अशा प्रकारची मागणी त्यांनी करू नये. अशा परिस्थितीमध्ये आता आमच्या दिशेनं एकमेव मार्ग जो शिल्लक दिसतोय तो जो मार्ग असा आहे की आता हा जो प्रकरण जे आहे आता घटनापीठाकडे गेलेला आहे. आता घटनापीठाकडे हे किती वर्ष चालेल माहीत नाही, 2 वर्ष चालेल, 3 वर्ष चालेल, पण तोपर्यंत गरीब मराठा विद्यार्थ्यांना जे आहे त्यांच्या मुलांना न्याय देण्यासाठी EWS जे आहे, इकॉनॉमिकली विकर सेक्शनचं जे आरक्षण जे आहे ते घटनात्मकदृष्ट्या त्याची घटनेमध्ये बदल करून त्याची दुरुस्ती करून ते आरक्षण दिलं गेलेलं आहे. आणि तोपर्यंत ते आरक्षण जे आहे जरी 2% कमी असलं तरी 10% आरक्षण जे आहे ते गरीब मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ते आरक्षण घेता येऊ शकेल. त्या दृष्टीनं सगळ्यांनी प्रयत्न करावेत. महाराष्ट्र शासनाकडे मागणी करावी की जो GR काढलेला आहे महाराष्ट्र सरकारनं की EWSचं आरक्षण जे आहे ते आरक्षण मराठा समाजाला SC-BC कॅटेगरीला घेता येणार नाही, अशा प्रकारचा जो GR काढलेला आहे तो GR मागे घेऊन गरीब मराठा समाजाला EWS आरक्षण जे आहे त्या केसचा निकाल लागेपर्यंत ते आरक्षण लागू करण्यास आमच्या ओबीसी समाजाची काही हरकत नाही. त्याचप्रमाणे आमच्या ओबीसी समाजाचं अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यामध्ये आता जी 75,000 का 72,000 लोकांची मेगा भरती आहे ती मेगा भरती थांबवली होती. माझ्या मते मराठा आरक्षणामुळं ती भरती थांबवली होती. ती भरती ताबडतोब सुरू केली पाहिजे. कारण आता जवळपास 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या महाराष्ट्रात गेलेल्या आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे आणि म्हणून ही मेगा भरती जी आहे ती ताबडतोब महाराष्ट्र सरकारने सुरू केली पाहिजे, अशी मागणीसुद्धा आमच्या पत्रकार परिषदेची आहे. कारण आता हा जो विषय आहे आता कुठलाही विषय शिल्लक नाही. ही भरती जी आहे ही भरती गेली 2-2.5 वर्षापासून पेंडिंग आहे आणि त्यामुळं या ओबीसी समाजाला, गरीब समाजाला, मागास समाजाला न्याय मिळेल. जर त्यातली 12% जागा मराठा समाजासाठी ठेवायच्या असतील शिल्लक, आमची काही हरकत नाही, पण 88% जागा ज्या आहेत त्या तुम्ही ताबडतोब भरल्या पाहिजेत, अशा प्रकारची मागणी आमची राहील. त्याचप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांच्या 500 कोटीचा जो शिष्यवृत्तीची अमाऊंट आहे तीसुद्धा निधी ह्या सरकारने दिलेला नाही आहे. महाज्योतीसाठी 50 कोटीची घोषणा झाली पण त्यातला एक छदामसुद्धा हे सरकार द्यायला तयार नाही आहे. मराठा समाजातील सारथीसाठी 8 कोटीचा निधी 5 मिनिटात दिला जातो. मग ओबीसी विद्यार्थ्यांसाठी, धनगरांच्या मुलांसाठी जी महाज्योती निर्माण केलेली आहे त्यासाठी निधी का दिला जात नाही? तो 50 कोटीचा निधीसुद्धा जो आहे तो ताबडतोब आम्हाला मिळाला पाहिजे. ही सुद्धा मागणी जी आहे ही मागणी आजच्या पत्रकार परिषदेत आपल्यामार्फत आमची सरकारकडे आहे. ओबीसी विद्यार्थ्यांचे हॉस्टेल्स आहेत, एकही हॉस्टेल सुरू केलेलं नाही आहे. धनगर समाजाचा 1,000 कोटीचा निधीचा प्रश्न आहे, तो 1 रुपया छदामसुद्धा दिलेला नाही आहे. या ठिकाणी आता अध्यादेशाचा प्रश्न निघाला. अध्यादेश काढून मराठा समाजाला तुम्ही आरक्षण देऊ शकता, अशा प्रकारचं जे एक सूचना जी आहे आदरणीय पवारसाहेबांनी केली. पवारसाहेबांचे मी आभार मानेन. एक चांगला मार्ग या ठिकाणी त्यांनी सुचवलेला आहे. माझी विनंती राहील की पवारसाहेबांनी जो मार्ग सुचवला आहे की अध्यादेश देऊन एखाद्या समाजाचं आरक्षण चालू करता येतं,
तशा प्रकारचा अध्यादेश जो आहे तो अध्यादेश धनगर समाजासाठी सुद्धा हा अध्यादेश काढून धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो सोडवावा, अशा प्रकारची मागणी सुद्धा महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाचे त्यांच्या वतीने आज या ठिकाणी करत आहेत. धनगर समाजाच्या आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही आहे. वास्तविकता उद्धवसाहेब पंढरपूरमध्ये आले होते, त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाला साक्षी ठेवून या धनगर समाजाचं आरक्षणाचं वचन आम्हाला दिलेलं आहे. त्यामुळं उद्धव साहेबांचा पाठिंबा आहे, त्याचप्रमाणे पवारसाहेबांचा पाठिंबा आहे, कुणाचा विरोध नाही आहे. मग धनगर समाजाच्यासाठी अध्यादेश का निघू शकत नाही आहे, हा अध्यादेशसुद्धा या ठिकाणी काढला गेला पाहिजे अशीही मागणी आम्ही करत आहोत. त्याचप्रमाणे ह्या आरक्षणाचं जे आहे जवळपास 8 जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्राच्या 8 आदिवासी जिल्ह्यामध्ये ओबीसीचं आरक्षण जे आहे ते 6% पण कमी आलेलं आहे. कुठे 6% आहे, कुठे 7% आहे, कुठे 8% आहे. ते आरक्षण कमी केलेलं आहे, पण त्याच ठिकाणी मराठ्याचं आरक्षण कमी केलेलं नाही आहे. म्हणून मराठा समाजाला एक न्याय आणि ओबीसीला एक न्याय हे बरोबर नाही आहे. म्हणून त्या जिल्ह्यांच्यामध्ये ओबीसीचं 27% आरक्षण जे आहे ते आरक्षण अबाधित ठेवलं पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी राहील. या ठिकाणी मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हायकोर्टमध्ये लढला गेला, सुप्रीम कोर्टात लढला गेला, मोठमोठे वकील त्या ठिकाणी दिले गेली, शासनावरची ते भूमिका मांडली गेली. परंतु याच ओबीसी आणि भटक्या विमुक्तांच्या आरक्षणाला काही मराठा संघटनांनी, काही मराठा नेत्यांनी हायकोर्टामध्ये आव्हान दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी मात्र सरकार एक सुद्धा वकील द्यायला तयार नाही. हा अन्याय ओबीसीवरती आणि भटक्या हे महाराष्ट्र शासन का करत आहे, हा माझा सवाल आहे महाराष्ट्र शासनाला. की जसा तुम्ही वकिलांची फौज मराठा समाजाला दिली तशीच वकिलांची फौज आणि तसेच त्यांचं म्हणणं जे आहे ते हायकोर्टमध्ये ते मांडण्याचं कर्तव्य आहे महाराष्ट्र शासनाचं. आणि म्हणून आपल्या माध्यमातून शासनाला माझी विनंती आहे की हा जो मुद्दा जो आहे, हे आरक्षण जे हे चॅलेंज केलं आहे काही मराठा समाज नेत्यांनी, हे चुकीचं आहे. आणि तरीसुद्धा महाराष्ट्र शासनानं वकिलांची फौज त्या ठिकाणी द्यावी आणि आमचंही म्हणणं जे आहे कोर्टामध्ये मांडलं पाहिजे, अशा प्रकारची मागणीसुद्धा या ठिकाणी मी करत आहे. या ठिकाणी ओबीसी आणि धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी एक फार मोठी हॉस्टेलची योजना डिक्लेअर केलेली आहे. त्या ठिकाणी धनगर समाजासाठी 6 आणि 74 हॉस्टेल ओबीसी समाजासाठी. पण वडेट्टीवार साहेबांनी फक्त घोषणाच केली, पण पुढे एकही हॉस्टेल अजून सुरू झालेलं नाही. हे सगळं सुरू केले पाहिजे. माझ्या मते हा जो आता आरक्षणाचा विषय आहे, मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो स्थगितीचा प्रश्न आहे, हा आता अतिशय शांतपणे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारे जातीय सलोखा न बिघडू देता हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका जी आहे ती भूमिका आमच्या सगळ्या ओबीसी नेत्यांची आहे. या ठिकाणी आरक्षणामधल्या प्रमोशनाचा एक प्रश्न आहे, आमच्या हरिभाऊ राठोडांचा त्या ठिकाणी फार मोठा अभ्यास आहे त्याविषयी. ती भूमिका जी आहे ती भूमिका हरिभाऊ राठोड जी आहे ती भूमिका मांडतील अशी विनंती मी हरिभाऊ राठोडांना करतो. आणि पुन्हा एकदा हा ओबीसीचा जो आरक्षण जे आहे, कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला जे आहे धक्का लागता कामा नये. आणि तो धक्का लागला तर मग मात्र या महाराष्ट्रामध्ये संघर्ष हा अटळ आहे. हा संघर्ष होऊ नये. महाराष्ट्रात जातीय सलोखा जो आहे तो कायमस्वरूपी सौहार्दाचा राहावा, चांगला राहावा, हीच आमची भूमिका आहे. आणि त्यामुळं माझी विनंती राहील महाराष्ट्र शासनाला, राहील मराठा समाजाच्या नेत्यांना राहील की आपल्या आरक्षणासाठी वेगळा प्रवर्ग करून वेगळं आरक्षण घेण्यासाठी आमची काही दुमत नाही. आमचा सदैव सक्रिय पाठिंबा राहील. परंतु ओबीसीतलं आरक्षण मिळालं पाहिजे, भटके विमुक्तातलं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका जी आहे त्या भूमिका मराठा समाजाने घेऊ नयेत अशी विनंती मी आपल्यामार्फत मी महाराष्ट्र शासनालाही करेन आणि मराठा समाजाच्या नेत्यांनाही करतो. आणि प्रमोशनमधला जो विषय आहे तो विषय जो आहे तो हरिभाऊ राठोडांना मी विनंती करेन की तो विषय तुम्ही घ्यावा. सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा मराठाच्या केसच्या संदर्भात अशी अडचण आली, इंटरप्रिटेशनचा तो भाग होता, तो विषय होता की एखाद्या राज्यामध्ये एखाद्या समाजाला मराठा समाजाला जसं इथे आरक्षण दिलं तर महाराष्ट्राला महाराष्ट्र शासनाला अधिकार आहे की नाही, की सेंट्रलला अधिकार आहे, अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित झाला होता. आणि त्यावेळेस ह्या इंटरप्रिटेशनसाठी सुप्रीम कोर्टाने सांगितलं 3 जजेसनी की आम्ही लार्जर बेंचकडे म्हणजे कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे आम्ही हे प्रकरण पाठवतो. अशा प्रकारचा निर्णय आला, तो आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण या योगायोगाने या संदर्भात 2 वर्षापूर्वी जेव्हा हे बिल आलं होतं, घटना दुरुस्ती 102 झाली, त्यावेळेस मी सुचवलं होतं की याच्यामध्ये जे लूप होल्स आहे, चूक राहिलेली आहे,
संविधानामध्ये तरतूदच नाही आहे, कोणाला अधिकार आहे हे स्पष्ट होत नाही. आणि म्हणून राज्यसभेने जेव्हा ही जाहिरात काढली होती की कोणाला काही ऑब्जेक्शन घ्यायचे, काही सूचना करायची आहेत का, अशा प्रकारची जाहिरात दिली होती. देशभरातून सूचना आणि हरकती मागवल्या होत्या. त्यामध्ये मी त्यांना सांगितलं होतं, त्यावेळेस मला बोलवलं होतं राज्यसभेने ॲज ए कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट म्हणून. आणि त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की तुम्ही जे 342A मध्ये जे तुम्ही संशोधन करताय त्याच्यात ही चूक आहे की हे सायलेंट आहे. त्याच्या तोच मुद्दा सुप्रीम कोर्टात आला. आणि आता मला हे सांगायचं आहे की हे जी चूक आहे, कमतरता राहिली आहे संविधानामध्ये, आपल्या देशाच्या भारताच्या संविधानामध्ये, ती जर दुरुस्ती करायची असेल तर लोकसभेला पॉवर आहे. आता योगायोगाने लोकसभा चालू आहे आणि म्हणून 2 दिवसात केंद्र सरकारने एक बिल आणावं, याच्यात दुरुस्ती व्हावी आणि तुम्हाला राज्याला अधिकार द्यायचे आहे की केंद्राला द्यायचे आहे या संदर्भात तो. आपण ओबीसींच्या पत्रकार परिषदेमध्ये जाऊया. आणि आता ओबीसी आणि भटक्यामुक्त त्याच्यामध्ये 12 बलुतेदार जो अतिशय गरीब घटक आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक महामंडळ निर्माण केलं पाहिजे, अशा प्रकारची मागणी सुद्धा अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. ह्या संपूर्ण ओबीसी, भटकेमुक्त आणि 12 बलुतेदार समाज जे आहेत यांच्या मागण्या ज्या आहेत, ह्या शासनानं कुठल्याही ठोस निर्णय घेऊन येत्या 30 तारखेपर्यंत निर्णय जो आहे या बाबतीत निर्णय करावा. हे जर निर्णय झाले नाहीत तर मग मात्र या महाराष्ट्रातील सर्व ओबीसी संघटना ज्या आहेत ह्या सर्व ओबीसी संघटनांना रस्त्यावर उतरून संघर्ष करून आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. म्हणून माझी विनंती राहील शासनाला सुद्धा की आमच्या मागण्या ज्या आहेत त्या ओबीसी आणि भटक्या व गरीब समाजाच्या मागण्या आहेत, त्या मागण्या आपण ताबडतोब आपण सोडवाव्यात, आपण मान्य कराव्यात. अन्यथा जो आहे, अन्यथा या समाजाला सुद्धा रस्त्यावरची लढाई जी आहे ती रस्त्याची लढाई केल्याशिवाय भाग राहणार नाही. ही वेळ येऊ नये अशी आमची इच्छा आहे. आणि म्हणून शासनानं आमच्या सर्व मागण्या ज्या आहेत त्याच्या बाबतीत ठोस निर्णय जो आहे येत्या 30 तारखेपर्यंत घ्यावा अशी विनंती मी शासनाकडे करत आहे. हां बोला ना. JD तांडेल साहेब बोलत आहेत. मित्रांनो, ह्याच्यामध्ये प्रकाशअण्णा शेंडगे साहेबांनी बरेच आमचे जे काही प्रश्न होते ते आपल्यासमोर मांडले आहेत. त्याची प्रसिद्धी आपण द्यायला त्याच्या मला आशा आहे. हरिभाऊ राठोड साहेबांनी सुद्धा त्यांनी त्यांच्या प्रकारे ते आरक्षणामध्ये प्रमोशनचा हा मुद्दा आहे हा पण चांगल्या प्रकारे मांडला आहे. मित्रांनो, हे सगळं करत असताना जेव्हा आम्ही आता हायकोर्टात गेलो, हायकोर्टानंतर सुप्रीम कोर्टात गेलो आणि ह्या केस लढल्यानंतर आम्हाला असं कळलं की ओबीसी जी लोकसंख्या देशातील 100 कोटी लोक आहेत, महाराष्ट्रातले 10 कोटी लोक आहेत ओबीसी व्हिजेंटी, एवढे असून सुद्धा सरकार दरबारी म्हणजे मग ते विधिमंडळ असो किंवा लोकसभा असो, विधानसभा लोकसभा असो, त्याच्यामध्ये उदासीनता ओबीसींच्या प्रश्नाकडे बघण्याची आहे. तरी मंडल आयोगाने ज्याप्रमाणे रेकमेंडेशन केलं होतं त्याप्रमाणे जरी निम्मी लोकसंख्या असेल तरी आमची मागणी या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये 1/3 आमदार आणि खासदार आमचे असले पाहिजेत आणि ते राखीव आमदार खासदार असले पाहिजेत अशी आमची मागणी राहील. कारण आता या केसच्या माध्यमातून ओबीसी समाज जागृत झालेला आहे आणि जर आमची लोकसंख्या 52% 1931च्या सेन्ससप्रमाणे असेल, वास्तविक ती आता 60% जायला पाहिजे, 60% पण गेली. आणि त्याकरता आमची प्रायमरी मागणी सगळ्यांची अशी होती की ह्या देशाची तसेच महाराष्ट्राची जातवार जनगणना पहिली झाली पाहिजे. जातवार जनगणना हा सगळ्याचा बेस आहे. ती जातवार जनगणना झाली की मग प्रत्येकाची भागीदारी किती आहे या महाराष्ट्रात, या देशात, ती सगळ्यांना माहिती पडेल. आणि ती झाल्यानंतर ॲटोमॅटिकच आम्हाला मंडल कमिशनचे जे फायदे आहेत ते मिळू लागतील आणि त्याच्यामध्ये ह्या 1/3 आमदारांची खासदारांची आमची याच्यापुढे मागणी नक्कीच राहील. आणि हे सगळं करत असताना जेव्हा ते आमचे आमदार असतील, आमचे खासदार असतील, कारण आत्ता ओबीसी आमदार खासदार असं म्हणत नाही मी, परंतु ते पक्षाचे आहेत, ते पक्षाचा अजेंडा चालवतात, ते समाजाचा अजेंडा चालवत नाही असा आमचा त्यांचा प्रेमळ आरोप आहे. आम्ही त्यांच्यावर डायरेक्ट आरोप करत नाही, कारण ते आमचेच आहेत, आमचंच रक्त आहे, परंतु आमचा प्रेमळ आरोप आहे. परंतु तोही आरोप न राहता जेव्हा ते आमचे होतील तेव्हा ते नक्कीच आमच्या हक्काची बाजू या विधानसभेत, या लोकसभेत मांडतील.